सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गिरीश भाऊ महाजन यांची बदनामी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड, विकृती पसरवणाऱ्यांना यापुढे जशास तसा उत्तर दिलं जाईल। प्रदेशात बसलेला एक ट्विटर अकाउंट हँडलर जो फक्त भाजप नेत्यांच्या विरोधात गरळ ओकतो, ज्याच्यावर बदनामी केल्याचे असंख्य गुन्हे दाखल आहेत। कौटुंबिक नात्यांची चाड नाही, लेकीबाळींच्या इव्रतेचे पर्वा नाही, फक्त तुकडा फेकला की ट्विट करायचे, ज्याचं काम त्यांना आपल्या सडक्या विकृत मेंदूतून काही घाणेरड्या ओळीत लिहून ट्विट केलं ते सुषमा अंधारे या कशाचाही चाड नसलेल्या प्रसिद्धी लोलूप बाईन ट्विट केलं। खरं तर या अंधारे बाईवर कला केंद्रावर देह विक्रीसाठी लहान मुलींना विकणाऱ्या आरोपींना मदत केल्याचे आरोप आहे। सार्वजनिक जीवनात जेवढे घाणेरडे बोलता येईल ते बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या बाईनं अशा प्रसंगाचा लाभ पदरात पाडून न घ्यावा तर नवलच। स्वतःच्याच पक्षात किंमत नाही म्हणून ही बाई पक्षाच्या मेळाव्यात ढासा रडली। अर्थात तिच्या या अवगुणांमुळेच अखेर या विषयात आज पत्रकारांशी बोलताना माननीय गिरीश भाऊ महाजन यांनी पुराव्यासह आपल्या कुटुंबातील मुलींप्रमाणेच असलेल्या आपल्या मित्राच्या मुलीबाबत अशा पद्धतीचा बदनामीकारक खोट्या पोस्टबाबत माध्यमांशी संवाद केला। त्यानंतर अशा पद्धतीने खोटं पसरवणाऱ्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणारच आहे। मात्र यापुढे अशा विकृत गोष्टींचा राजकीय लाभ घेऊन राजकारण करणाऱ्यांना आम्ही जास्त धडा शिकवू असा एल्गार आम्ही पत्रकार परिषदेत केला। त्यावेळी सोबत महापौर हिमगौरीताई आहेर अडके, ज्येष्ठ नेते भाजप प्रवक्ते लक्ष्मणरावजी सावजी, भाजपा नेते कोषाध्यक्ष निलेशजी बोरा, माननीय सभागृह नेते चंद्रकांतजी खोडे आदी जण उपस्थित होते। वाटावी अशा पद्धतीची एक षडयंत्र होतं। माझं फक्त याच्यामध्ये म्हणणं इतकंच आहे की ज्या अकाउंटवरून हे सगळं ट्विट झालेलं आहे, महाराष्ट्रामधली शोधपत्रकारिता गेली कुठे? हा गजाभाऊ कोण आहे? तर याच्यावरती असंख्य गुन्हे दाखल असलेला एक माणूस आहे जो अमेरिकेमध्ये लपून बसलाय। त्याला रेड कॉर्नर नोटीस आहे आणि त्याच्यापर्यंत हा माल मसाला सगळा कोण देतो? बरं, या फोटोमध्ये काय? काहीच नाहीये, फक्त काही कॅप्शन आहेत जे एका विकृत मेंदूमधून आलेले आहेत आणि ते कोणी दिले? ते सुषमा अंधारेने ट्विट करावे। ज्या बाईला म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख करू नये, माझ्याकडे पुरावे आहेत। सुषमा अंधारे कला केंद्रावरती महिलांच्या विक्री व्यवहारातल्या आरोपींना वाचवण्यासाठी तुम्ही जाता। तुमची जशी पातळी खालवलेली आहे तशी संबंध महाराष्ट्रामधल्या राजकारण्यांची पातळी खालवली असं सुषमा अंधारेला वाटतं का? आणि याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, प्लेन फोटो आहेत, त्याच्यावरती विकृत सडक्या मेंदूतून आलेल्या घाणेरड्या कॅप्शन्स आहेत, ते कोणीतरी त्या गजाभाऊला देतं, तो ते ट्विट करतो, सुषमा अंधारे त्या रिट्विट करतात आणि महाराष्ट्रामध्ये हा घाणेरडा मजकूर पोहोचवला जातो। मला असं वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी इतक्या खाली आलेली आहे, याचं हे विकृत उदाहरण आहे। आणि मला कीव येते सुषमा अंधारेची की ज्या पद्धतीनं त्या वागतात आणि जी विकृत मनोवृत्ती त्यांची आहे, देवाच्या काठीला आवाज नसतो। काल उभ्या महाराष्ट्रानं सुषमा अंधारेंना ढसाढसा रडताना बघितलं। जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो तो त्या खड्ड्यामध्ये पडतो। सुषमा अंधारे जरा सुधरा आणि आपली पातळी जरा वरच्या पातळीवरती न्या। एकूण हे जे काही घडलं हे स्वागतार्ह नाही आणि यानंतर त्या महिला आहेत याचा विचार न करता ईट का जवाब पत्थर से दिला जाईल सुषमा अंधारे, हे लक्षात ठेवा। ठीक? जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।